स्वाधार योजना 2025-26 तर यामध्ये GR नुसार एक स्वयं घोषणापत्र अशाबद्दल ऑप्शन दिलेला आहे आणि संपूर्ण जे ऑफिस आहे याबद्दलची तुम्हाला एक जे पत्र आहे हे मागण्यात येत आहे। जर तुम्हाला हे पत्र तुमच्या ऑफिसमधून मिळत असेल तर तुम्हाला त्याच पत्राला द्यायचं आहे। जर तुम्हाला ऑफिसमधून मिळत नसेल आणि जर ऑफिस तुम्हाला सांगत असेल की स्वयं घोषणापत्र फॉर्म सोबत अटॅच करा तर हे जे पत्र आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। या पत्रामधून तुम्ही यांची प्रिंट काढा। यावरती कसं भरायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतोय, बघू शकता स्वयं घोषणापत्र आहे। इथे तुमचा फोटो स्टिक करा। तर इथे अव्यावसायिक अभ्यासक्रम असं नमूद केलेलं आहे, तर इथे तुम्ही अला क्लिक करा जर तुमचा व्यावसायिक अभ्यासक्रम असेल तर अशाबद्दल हे करा। यामध्ये मी तुमचे नाव लिहा, श्री म्हणजे वडिलांचे नाव लिहा, यांचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे यावरती क्लिक करा, तुमचे वय नमूद करा, तुमचा आधार क्रमांक नमूद करा। अशाबद्दल यामध्ये फक्त एवढंच फिलअप करायचं आहे। त्यानंतर यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत, जसं मी पूर्ण वेळ शिक्षण घेत असून कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नाही, मी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश आहे तो अभ्यासक्रम वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असून सदर अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा आहे, मी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील, मला पदवी किंवा जी PGI अभ्यासक्रम पूर्ण करताना एकापेक्षा जास्त वेळा ATKT प्राप्त झालेली नाही आहे, जे आपण या अगोदर याबद्दलची अपडेट दिलेली आहे की ATKT एकच चालणार आहे। त्यानंतर स्वाधार योजनेला लाभ मी माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक कारकिर्दीत उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही वर्षात गणना करून 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीत घेतलेला नाही आहे। म्हणजे टोटल तुम्हाला 7 वर्षासाठीच स्वाधार योजना घेता येते, 12वी पासून म्हणजे 11वी पासून 7 वर्ष, त्यानंतर तुम्हाला घेता येणार नाही आहे। माझा संपूर्ण महाविद्यालयीन शैक्षणिक कालावधीत खंड 1 वर्षापेक्षा जास्त आहे, तर हा जो खंड आहे हा 1 वर्ष अव्यावसायिक अभ्यासक्रमाला आहे, 2 वर्षाचा हा जो खंड असणार आहे हा व्यावसायिक अभ्यासक्रमाला आहे। कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नाही, तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत नाही, अशाबद्दल यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला ठिकाण ज्या ठिकाणी देत आहे, दिनांक, तुमची सही आणि तुमचे नाव अशाबद्दल एक स्वयं घोषणापत्र आहे। फर्स्ट तुम्ही ट्राय करा की तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र तुमच्या ऑफिसमधून मिळत आहे का। जर ऑफिसमधून मिळत असेल तर तेच स्वयं घोषणापत्र तुम्ही द्या, जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही यामधून देऊ शकता। अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। तर स्वाधार योजनेचे फॉर्म लवकरात लवकर भरा। फॉर्म भरण्याचे जे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, बघा तसे फॉर्म भरा आणि आपल्या ऑफिसला सबमिट करा। सध्या तरी लास्ट डेट 30 नोव्हेंबर दिलेली आहे। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाणार आणि स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।